नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काँग्रेस पक्षाचं शिबिर पुण्यामध्ये भरलं आहे आणि तिथे मी आहे आणि दोन उच्च विद्याविभूषित मंडळी माझ्यासोबत आहेत. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. असं असूनसुद्धा श्री अभिजित सपकाळ सरचिटणीस आहेत काँग्रेस पक्षाचे आणि प्राध्यापक यशराज पारखी पाटील महासचिव आहेत. हे एम.ई. आहेत, बरोबर ना? बी ए आणि यांची डिग्री तर फारच मोठी आहे. 8 डिग्री आहे तुमच्याकडे पाटील. तर हे PhD कॅन्डिडेट आहेत, UGC नेट आहेत, MSc आपलं जी महाराष्ट्राची CET असते ते पेट, MA, MBA, BA, DME वगैरे आहेत. तर त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये एक रिसर्च पेपर ह्या महाराष्ट्रातल्या की देशातल्या आहेत हे देशातल्या मतदार यादी संदर्भामध्ये त्यांनी एक रिसर्च पेपर वेगळ्या पद्धतीच्या रिसर्च पेपरचा आधार घेऊन केला आहे आणि त्याच्यामध्ये The pie chart below shows the distribution of challenges in the current voter list system hamper the integrity of elections in India. आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे एरर्स आहेत. आउटडेटेड ॲड्रेसेस 30%, अदर फॅक्टर्स 10%, मॅन्युअल एरर्स 15%, एक्सक्लुजन ऑफ मायग्रंट 20% अँड डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स 25%. आउटडेटेड ॲड्रेसेस आणि डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स दोन्ही मिळूनच 55% होत. हा रिसर्च पेपर 2024चा आहे. बरोबर आहे. 2024 आणि 2024च्या पारखे यांच्या ह्या रिसर्च पेपरच्या आधी मला सपकाळ यांचं खरोखर कौतुक वाटलं आणि मला त्यांनी इलेक्शन कमिशनला जी फॉर्मल तक्रार आणि त्याच्यावरती इलेक्शन कमिशननी जी काही प्रतिक्रिया दिली एका नॅशनल इंग्लिश न्यूज चॅनलवरती ती मला त्यांनी दाखवली आणि माझ्या असं लक्षात आलं ते म्हणणार नाहीत की काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सपकाळ जे 2019 साली सांगत होते की ह्या देशातल्या स्पेशली महाराष्ट्रातल्या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे. फॉर्मली त्यांनी तक्रार केली होती. मला वाटतं त्यावेळेला सपकाळ तुम्ही 44 लाखाची तक्रार केली होती. काय तक्रार होती? नाही, पहिली गोष्ट तर बिलकुल दखल घेतली होती नेतृत्वाने, असं अजिबात नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते नाही तसं नाही. खरोखर आम्ही प्रदेश काँग्रेसने मिळून तक्रार केली होती. काही मी एकट्याने केली नव्हती. त्यावेळेस आम्ही एक्झॅक्ट नावं नंबर सकट काढून दिलं होतं की जवळपास 44.5 लाख वोटर्स हे डुप्लिकेट होते, डबल होते. त्याच्यात आम्ही म्हणजे एक फिल्टर्स लावले होते. नाव, मधलं नाव, आडनाव, पत्ता, जेंडर हे सगळं करून जेव्हा आम्ही काढलं तर 44 लाखाचं डुप्लिकेशन होतं. त्याच्यात काही तर इतके ब्लॅटंट होते की 14,000 नावं आम्ही असे काढून दिले होते की ज्यांचं नाव सारखं आहे, मधलं नाव सारखं आहे, आडनाव सारखं आहे, पत्ता सारखा आहे आणि त्यांची एंट्री मतदार यादीत 50पेक्षा अधिक वेळा, म्हणजे 7.5 लाख तर तेच होत होते. नाही, पुन्हा एकदा स्पष्ट करा कसं. जे एकच व्यक्ती, अभिजित सपकाळ हाच व्यक्ती आहे. त्याचं नाव, त्याचं मिडल नेम, वडिलाचं नाव किंवा नवऱ्याचं नाव, त्याचं आडनाव, ॲड्रेस हे सगळं सेम असे 14,000 लोकांचे नावं 50हून अधिक वेळा महाराष्ट्रात रजिस्टर्ड होते. 14,000 गुणिले 50 इंटू 50, 7.5 लाख तर आकडा तोच होता. आणि 8.5 कोटीपैकी 8.5 कोटीमध्ये मतदार होते, बरोबर. 44 लाखामध्ये 7.5 लाख हे. ओके. तर म्हणजे हे किती ब्लॅटंट आहे. आणि हवेत नाही केलं. आम्ही यादी दिली होती तेव्हा की हे घ्या यादी. चीफ इलेक्शन कमिशन आले होते मुंबईला आणि त्यावेळेस आम्ही प्रदेश काँग्रेसनी डेलिगेशन दिलं होतं. मी त्याचा पार्ट होतो त्या डेलिगेशन. आणि आम्ही त्यांना यादी दिली होती की हे क्लिअर करा, हे इन द इंटरेस्ट ऑफ डेमोक्रेसी हे क्लीन केला पाहिजे डेटा. हा झाला एक मुद्दा. आणखी दोन कुठले राहिले होते? नाही, आणि हे जे 44 लाख वोटर होते हे पण 4 फिल्टर लावून 44 लाख होत होते. जसे की म्हणजे जे मी म्हटलं ना, नाव, मिडल नेम हे एक फिल्टर असतात. आता गंमत अशी आहे की त्यावेळेस पण यांनी काही डेटा दिला नव्हता. पण त्यावेळेस जो हार्ड कॉपी होती ती रिडेबल होती आणि ती इझिली कन्वर्ट झाली. ओके. ती कुठे रिडेबल होती तुम्हाला? वेबसाईटला? हा, वेबसाईटला. वेबसाईटला इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवरून डेटा काढला आणि ते जे PDF होतं ते रिडेबल होतं. ते इझिली PDF टू एक्सेल कन्वर्ट झालं. आता त्यांनी अशी केली आहे की त्यांनी नॉन रिडेबल केली आहे. आता हे असं का केलं? नाही, ठीक आहे, आत्ताच्या मुद्द्यावर नंतर बोलू. तेव्हाच आधी क्लिअर करून घेऊ. मग तुम्ही ती 44 लाख नावं ही 288 मतदारसंघातली होती? हो, 288 मतदार. आणि त्यात काही स्पेसिफिक कुठल्या मतदारसंघात खूप जास्त होती वगैरे असं काही नाही? असं नाही, समसमान सगळीकडे होती. आणि बाकायदा म्हणजे नावासकट मी एक्सेल लिस्ट दिली होती. इलेक्शन कमिशन, इट इज मॅटर ऑफ रेकॉर्ड. म्हणजे मी काय आज असं बघितलं मी तुम्ही. पुढे काय झालं? पुढे त्यांनी आम्हाला कमिट केलं होतं की 15 दिवसात आम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करू आणि हे क्लीन करू, डेटा क्लीन करू, डिडुप्लिकेशन करू. पण काहीच केलं नाही. सोपं असतो. डिडुप्लिकेशनचे सॉफ्टवेअर होते त्याही वेळेस होते, आताही अवेलेबल आहे.
असं कसं राहू शकतं? आणि मी पुन्हा म्हणतो साहेब, इट इज नॉट मॅटर अबाउट काँग्रेस और बी जे पी. मी एक नागरिक म्हणून म्हणतो किंवा डेमोक्रेसीसाठी आम्हाला हे क्लीन करून द्या ना सिस्टम. काय प्रॉब्लेम आहे? का सपोर्ट करत नाही हे लोक? पण हा डेटा दिल्यानंतर प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात आलं का की ह्या 44 लाख लोकांपैकी काही लोकांनी प्रत्यक्षात डुप्लिकेट मतदान केलेलं आहे? तुम्ही काही पक्षीय पातळीवरती अशी वेगळी यंत्रणा लावली होती तेव्हा? अशी यंत्रणा म्हणून नाही लावली, पण जिथे जिथे फार ॲक्टिव्ह कॅन्डिडेट्स होते तिथे त्यावेळेस हे रिपोर्टिंग आलं होतं. आणि जेव्हा 2-3 फेजेसमध्ये तुम्ही निवडणूक घेता तेव्हा हे सोपं असतं. ती शाई वगैरे मिटवणं काही फार मोठा विषय नाही. ओके, मला हा खरा प्रश्न पडला होता. पण त्यावेळेला मला वाटतं 2च फेजमध्ये झाल्या होत्या निवडणुका हो, 2019ला. लोकसभेच्या 3 फेजमध्ये 4 फेजमध्ये झाल्या होत्या. आणि हे मी कंप्लेंट लोकसभेच्या आधी केली होती. ओके, मग हे लोकसभा निवडणुकीचंच आहे. हो, लोकसभेच्या आधी प्रदेश काँग्रेसने ही कंप्लेंट केली होती. त्यामुळे आज जे राहुलजी म्हणतात ते खोटं नाही आहे. आणि ही चालाकी, ही बदमाशी तेव्हापासून चालू आहे. बरं, मी म्हणतो सोडा बदमाशी, कोणाला फायदा कोणाला नुकसान नाही. पण आज लोकशाहीत असं चांगलं आहे का? आम्ही सांगून राहिलो, आम्ही तुम्हाला यादी देऊन राहिलो, का क्लीन करत नाही? राईट. आणि तुम्ही आज म्हणता राहुलजींना की शपथपत्रावर हे द्या. का शपथपत्रावर? बिलकुल कंप्लेंट करणाऱ्यांनी प्लेन कंप्लेंट करायची असते. आणि जेव्हा एव्हिडन्स रेकॉर्ड करतात तर एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट असतं. तर किती ब्लॅटंटली केंद्रीय यंत्रणा या सरकारसाठी काम करते आहे, हा आरोप चुकीचा आहे का? काहीच कायदेशीरदृष्ट्या 2 गोष्टीशी मी तुमच्या सहमत नाही, पण एक गोष्ट तुमची बरोबर आहे की इतकं सगळं अत्याधुनिक तंत्रज्ञान तुमच्या हाताशी असताना 40-45 लाख मतदार डुप्लिकेट असू कसे शकतात? पण यातला एक भाग असा आहे की कायद्यानुसार जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1950 आहे त्याप्रमाणे शपथपत्र द्यावं लागतं. इट्स अ फॅक्ट. पण आता ते शपथपत्र स्टेज आहे, द्यावं लागतं, पण त्याची स्टेज आहे. कंप्लेंट स्टेजवर नाही द्यावं लागत, एव्हिडन्स स्टेजवर द्यावं लागतं. तुम्ही आजही कोर्टात पण करता. प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे ॲलिगेशन केलेले आहेत. दे नीड सम हो, सो दॅट्स अ कंप्लेंट अँड वी विल गिव्ह एव्हिडन्स. अरे 19ला दिलं एव्हिडन्स, काहीच केलं नाही. याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे तुम्हाला? मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे, डिनाय करावं इलेक्शन कमिशन. ऑब्व्हियसली नाही करा का त्यांची प्रेस कॉन्फरन्स मी नंतर बघितली, त्यांनी मान्य केलं आहे इलेक्शन कमिशनने तेव्हा. त्यामुळे सपकाळ्यांचं कौतुक की त्यांनी ते पक्ष नेतृत्वाला 2019लाच लक्षात आणून दिलं होतं. अर्थात तुम्ही पुन्हा ते मान्य नाहीत करणार, ते पक्ष नेतृत्वाने तेव्हाही दुर्लक्षित केलं. दुर्लक्ष नव्हतं केलं आम्हाला, म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केला होता. फाईन. आणि ह्यांनी तर म्हणजे पारखी पाटलांनी तर खूप व्यवस्थित असा रिसर्च, हा रिसर्च तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगितला होता का? आत्ता मी तो पाठवला आहे खरं. ओके. आणि पण आता माझा जो प्रश्न असा आहे की म्हणजे नक्कीच आता काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जी आमची भूमिका मांडत आहोत ते मांडत आहोत. पण त्यापेक्षा मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचा मी एक कार्यकर्त्याच्या अगोदर मी एक देशाचा नागरिक आहे. माझं एक देशावरती प्रेम आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रत्येकजण, तुम्ही तुमच्या क्षेत्रामधलं जे तुमचं अभ्यास आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमची देशासाठी भूमिका मांडतात. मला असं वाटतं आहे की ज्या वेळेला माझं इंजिनिअरिंग झालं, MBA झालं, त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मला राजकारणामध्ये संधी उपलब्ध होऊ शकते. आणि त्यावेळेला झाल्यानंतर मला असं जाणवलं की देशासमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला धरून आपण वेगवेगळ्या विद्यार्थी संशोधन करत असतात. तर नोव्हेंबर 2024मध्ये ज्या वेळेला मी संशोधन पाहिलं की बाबा खरोखर याच्यामध्ये EVM आणि याच्या बाबतीत खूप ओरड झाली की बाबा 5 नंतर ॲटोमॅटिकली पर्सेंटेज वाढले, परत 11 वाजता पर्सेंटेज वाढले. आणि हे इलेक्शन कमिशनचे स्वतःचे डिक्लेरेशन आहेत. त्यामुळे हे आपण डिनाय करण्याचा काय आधारच नाही आहे. ते झाल्यानंतर माझ्यासारख्या एक विद्यार्थ्याला, मी ज्या वेळेला PhDला त्यावेळेला नुकताच ॲडमिशन घेतलेलं होतं आणि 1 वर्ष पूर्ण झालं होतं, त्यावेळेला मी असं वाटलं की ह्याच्यावरती आपण संशोधन करायला पाहिजे. मग पॉलिटिकल सायन्समध्ये एक कंपॅरेटिव्ह स्टडी किंवा कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस नावाची एक रिसर्च मेथडॉलॉजी आहे जी मिक्स मेथडमध्ये वापरली जाते. मग त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह येते, क्वालिटेटिव्ह येते. त्याच्यामध्ये सेकंडरी डेटा असेल तर तो सेकंडरी डेटा अधिकृत वेबसाईट करून म्हणजे त्या देशाकडनं घ्यावा लागतो. मग इलेक्शन कमिशनचा असेल तर तो इलेक्शन कमिशनकडून घ्यावा लागतो. असं ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हा देशासमोर प्रश्न आहे का? तर आहे. आता 2 बाजू आहेत की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमुक डेटा मिसमॅच झाला, झोल झाला, चोरी झाली, हा एक भाग आहेच. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं हिथून पुढच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे, हिथून पुढच्या निवडणुकांमध्ये बदल नंतर ते होणार आहे चर्चा का? करू आपण. पण आता तुम्हाला रिसर्चमध्ये काय आढळून आलं? मला असं रिसर्चमध्ये आढळून आलं की साधारणपणे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या वोटर लिस्टमध्ये आपण जर पाहिलं तर 75 वर्षाचा जर आपण इतिहास घेतला तर ह्या वेळेला इलेक्शन कमिशनने असं डिक्लेअर केलं की आम्ही 4,500 करोड रुपये लोकसभा इलेक्शनवरती खर्च केला आहे. म्हणजे सर्वाधिक केला आहे. म्हणजे साधारणपणे जर 5 वर्षाचा जर आपण आकडा काढला तर तो एक 7,500 ते 8,000 करोड हा संपूर्ण इलेक्शनवरती खर्च होतो. मी म्हणेल त्याच्यापैकी फक्त आपण 40 ते 50% खर्च हाच फक्त आपण वोटर लिस्ट मॅनेजमेंटवरती काढूया. कारण BLO शेवटी घरोघरी जात असतो.
त्याच्यासाठी पैसा खर्च होणार आहे. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर माझं असं मत आहे की 5,000 करोड रुपये दर 5 वर्षाला इलेक्शन कमिशन फक्त वोटर लिस्ट मेकिंगसाठी खर्च करतो. आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर त्याच्यामध्ये जर चुका राहत असतील, मग त्याच्यामध्ये डुप्लिकेट वोटर असतील किंवा अगदी तो दुसरीकडे मायग्रेंट झाला असेल तर तो विषय असेल, किंवा अगदी मी असं म्हणेल की त्यामध्ये फोटोचे प्रॉब्लेम असतील, अगदी अशा काही घटना पण घडलेल्या आहेत की ज्यामध्ये मयत व्यक्ती ज्या आहेत त्या मयत व्यक्तीच्या नावाने दुसऱ्या व्यक्तीने जाऊन त्या ठिकाणी अगदी वोट केलेले आहेत. अशा सुद्धा घटना काही आपल्याला समोर दिसून आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कंप्लेंट सुद्धा झालेल्या आहेत. राईट. एक त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये एक जो आधार आहे तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबईचा रिसर्च पेपर आहे, नोव्हेंबर 6, 2015चा. हो. आणि इन्क्लुसिव्ह इलेक्शन्स इन इंडिया, अ स्टडी ऑफ डोमेस्टिक मायग्रेशन अँड इश्यूज इन द इलेक्ट्रल पार्टिसिपेशन. म्हणजे इलेक्शन कमिशनला हे माहिती नव्हतं असं म्हणायचं अजिबात कारण नाही. इंग्रजीमध्ये लिहिलेला हा आहे. एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती मायग्रेशन झालं या संदर्भात ती सविस्तर अशी आकडेवारी आहे. आणि जसं सपकाळ आणि पारखे पाटील यांना वाटतं की इलेक्शन कमिशनने या संदर्भामध्ये आधीच खरं तर योग्य ती काळजी घ्यायला हवी होती. मला वाटतं मायग्रेशन मिटिगेशन मॅग्निट्यूड ऑफ मायग्रेशन बाय प्लेस ऑफ बर्थ 1991 ते 2001 ह्या 2001चा सेन्सस आणि 1991चा सेन्सस ह्याच्याबद्दलची ही सगळी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. त्याशिवाय सिडॅकचा एक रिपोर्ट आहे. सिडॅकनी पण असं म्हटलं की जवळपास सिडॅकचा आपण रिपोर्ट सांगू कारण रिसर्च रिपोर्टवरती आपण बोलत आहोत. तर हे देशासमोर पण असं पहिल्यांदा येतं आहे की सिडॅकनी पण असं म्हटलंय की इन्व्हेस्टिगेशन मोर दॅन हाच आहे ना सिडॅकचा सिडॅकचा report आहे. रिपोर्ट आहे. तो काय पहा, याच्यामध्ये 8 ऑगस्ट 2022 मध्ये सिडॅकनी स्वतः त्या ठिकाणी पब्लिश केलाय की 10 लाख त्या ठिकाणी 10 मिलियन डुप्लिकेट्स. तर 10 मिलियन म्हणजे साधारणपणे पाहिलं तर 1 करोड डुप्लिकेट एंट्री त्यांना इंटू 10 लाख. येस बरोबर आहे. तर म्हणजे 1 करोड त्या ठिकाणी डुप्लिकेट एंट्री त्यांना सापडल्यात आणि त्यांनी इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार आणि त्यांच्याकडे काम करत असताना त्या रिमूव्ह केल्यात आणि त्या करेक्ट केल्यात, राईट. असं त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे. हॅव्हिंग सेड दिस, दोघांना एकच कॉमन प्रश्न आहे. ही सगळी प्रक्रिया ही वर्षानुवर्षी जर इतकी संशयास्पद आहे तर आत्ता ह्या सगळ्या प्रक्रियेचा भारतीय जनता पार्टीला फायदा झाला असा जो आरोप केला जातोय त्यात काय तथ्य आहे? मी नुसतं पुन्हा उगाच पक्षीय भूमिकेतनं मला अपेक्षित नाही कारण तुम्ही दोघंही उच्च विद्या विभूषित आहात. हे बघा पुन्हा मी सांगतो, तुम्ही हा विषय काँग्रेस बीजेपीवर नेऊ नका. हा विषय लोकशाहीचा आहे, हा लोकांचा प्रश्न आहे. मान्य राहुलजींनी पण जो विषय उचलला आहे हा काँग्रेससाठी नाही उचलला, हा देशासाठी उचलला आहे. त्याच्यामुळे काय मला अडचण दिसत नाही की आज त्यांच्या स्वतःजवळ डुप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. त्यांनी ऑन रेकॉर्ड येऊन म्हणावं की नाही आहे आमच्याजवळ. त्यांच्या स्वतःजवळ एक्सेलमध्ये डेटा आहे, का देत नाही? बरं देत नाही सोडा, तुम्ही स्वतः का क्लीन करत नाही? आणि त्यांनी स्वतः एक्सेप्ट केला की आमच्याजवळ डुप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, तरी पण आम्ही नावासकट यादी देतो आहे तुम्हाला की हे बघा. त्याच्यामुळे हा प्रश्न काँग्रेस किंवा बी जे पीचा नाही, हा प्रश्न लोकशाहीचा आहे आणि लोकशाहीच्या इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करावंच लागेल. डेटा साफ झाला पाहिजे आणि ओपनली तुम्ही समोर या. फाईन. तुम्हाला वाटतं भाजपला याचा फायदा झाला आणि झाला असेल तर कसा? नक्कीच भाजपला याचा फायदा झाला का तर मी म्हणेल नक्कीच झाला. त्याच्या मागचं कारण काय आहे की मुळात सरकारी यंत्रणा आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांनी जो काही गैरवापर केलेला आहे तो तर केलेला आपल्याला दिसून येतो. बरं, त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं आहे की जसं अभिजितजी पण म्हणाले की लोकशाही वाचवण्यासाठी आपण काही भूमिका घेणार आहोत का. पण मला असं वाटतंय वर्ल्ड कप झाला ना की वर्ल्ड कप झाले की आपले सगळे भारतीय आपण काय करतो, वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आपण पुशअप करतो, चिअरअप करतो. आपल्या भारताचा दरवर्षी वर्ल्ड कप होतोय ना, कसा मला सांगा. युनायटेड नेशननी 192 देशांचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भाग आहेत. युनायटेड नेशन दरवर्षी SDG वर्ल्ड वाईड इंडेक्स काढतं. तुम्ही सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी SDG इंडेक्स हे फक्त टाका. सप्टेंबरमध्ये SDG इंडेक्स निघतो. भारताने तो SDG इंडेक्स 2015 पासून तर 2018 पर्यंत पब्लिश केला नव्हता. मग युनायटेड नेशननी खडसावलं की तुम्ही तो SDG इंडिया इंडेक्स का पब्लिश करत नाही. मग त्यांनी तो SDG इंडिया इंडेक्स काय मी तुम्हाला सांगतो. युनायटेड नेशनची ज्या वेळेला स्थापना झाली तेव्हा स्थापना झाल्यानंतर 2000 ते 2015 या कालावधीमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असे डिक्लेअर केले होते. तसं 2015 ते 2030 या कालावधीसाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डिक्लेअर केले. त्यामध्ये प्रमुख 17 गोल्स आहेत. हा संबंध आहे मी तुम्हाला सांगतो. तर ते 17 प्रमुख गोल्स आहेत. त्या 17 प्रमुख गोल्समध्ये काय येतात तर 17 प्रमुख गोल्समध्ये पॉवर्टी असेल, GDP असेल, वॉटर मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण त्याच्यामध्ये आणखी एक होतं, ते जे 169 त्याचे टार्गेट्स आहेत. त्या टार्गेटमध्ये डेमोक्रेसी इंडेक्स निघतो. त्या डेमोक्रेसी इंडेक्समध्ये सध्या भारताचा नंबर किती आहे तो पाहावा ना.
म्हणजे त्या भारताचा इंडेक्स जर 192 देशामध्ये जर 140च्या पुढे जात असेल तर डेमोक्रेसी पॉईंट ऑफ व्ह्यूने, लोकशाही वाचवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी म्हणेल की न्यूट्रली त्या ठिकाणी इलेक्शन होतच नाही. थँक्यू पाटील, थँक्यू. त्यांनी एक मुद्दा त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये मांडला आणि तो आहे वेगवेगळ्या देशांनी त्यांच्याकडे शासकीय यंत्रणेमध्ये आलेला जो डेटा आहे तो निवडणुकीशी कसा कनेक्ट केलेला आहे. आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की आधार हे आपल्याकडे एवढं ऑथेंटिक आहे, तुम्ही बायोमेट्रिक तर दुसरं तयार करू शकत नाही, काय काही अपवाद असतातच सगळीकडे, तर त्याचा का नाही वापर करून तुम्ही ही इलेक्ट्रोलची तुमची जी प्रोसेस आहे, मतदार याद्या अपडेट करणं असेल, नवं नाव घेणं असेल, मयत झालेल्यांचं नाव एक्सक्लूड करणं असेल, ते का करत नाही. आणि हा खरा प्रश्न व्हॅलिड आहे. आणि हा प्रश्न तर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र देण्याबद्दलची जी कायदेशीर बाब बघितली आहे त्याहून अधिकचा असा आहे की इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता टिकण्यासाठी त्यांनी पण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ह्या सगळ्या जी काही माहिती दिलेली आहे राहुल गांधी त्याबद्दलचा डेटा देशाला का सांगू नये, किंवा आता ह्या मंडळीने 2019पासून जे मुद्दे तुमच्यासमोर आणले होते त्याबद्दलचा का प्रतिवाद करू नये. कॅमेरावर हां. दुसरं मला एक अजून तुमच्या याला उत्तर द्यायचं म्हणून सांगतो की आपण म्हणतो की याला भाजपला कसा याचा फायदा होत असेल. मुळात हे आहे का आरोप इलेक्शन कमिशनवर होतो आहे आणि डिफेंड करायला इलेक्शन कमिशनच्या आधी भाजप येते. याला काय? सत्ताधारी आहेत ना. मग सत्ताधारी आणि इलेक्शन कमिशन हे सेपरेट आहे ना. इट्स अन इंडिपेंडेंट बॉडी. कम्प्लिटली ॲग्री विथ यू. आणि म्हणूनच इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे की त्यांनी येऊन त्याचं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं असं बहुसंख्य जणांना वाटतं, जे खरं आहे. मला एक महत्त्वाचा मुद्दा तो त्याच्यामध्ये वेळ मांडायचा फार आहे. कमी आहे मला आपल्याला. अगदी मी थोडक्यातच मांडणार आहे. मला असं वाटतं ठीक आहे आता प्रॉब्लेम आहेत, समस्या आहे का, आता आहे. इलेक्शन कमिशननी पण डिक्लेअर केलं, त्याचा उपाय काय. भारत असा एकमेव देश आहे की ज्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला त्या ठिकाणी भीक मागावी लागते किंवा मला अप्लाय करावं लागतं की माझं नाव मतदार यादीमध्ये घ्या. संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर कुठंच मतदार यादीमध्ये नाव नोंदवावं लागत नाही. मग मला असं म्हणायचं आहे की आपण आधार बेस ऑटोमेटेड वोटर लिस्ट का आणत नाही. करेक्ट. त्याच ओके. मुद्द्यावरती आपण ह्या थांबूया. विषयावरती करेक्ट, त्याच मुद्द्यावरती आपण थांबूया आणि हाच खरा त्याच्यातला पर्याय आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.